नमस्कार मित्रांनो, मी मुरारी देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि असे नेत्रसुखद नयनरम्य निसर्गरम्य व्हिडिओ नेहमी बघता यावेत यासाठी आत्ताच हा चॅनल सबस्क्राइब करा आणि कायम अशा निसर्गरम्य व्हिडिओचा आनंद घेत रहा। रतनगडाच्या कुशीतून निघालेली अमृतवाहिनी प्रवरा नदी संगमनेरमधून वाहत जात असताना तिच्या काठावर असलेल्या सुमारे 250 वर्षांच्या महाकाय वटवृक्षाची आज आपण कथा बघत आहोत। या महाकाय वटवृक्षाला संगमनेरकरांनी प्रेमाने कल्पवृक्ष असं अगदी यथार्थ नाव दिलेलं आहे। प्रचंड विस्तारलेला हा वटवृक्ष पिढ्यानपिढ्या संगमनेरकरांच्या आणि संगमनेर तालुक्याचा इतिहास बघत 250 वर्षांच्या घटनांचा साक्षीदार होत या ठिकाणी आजही उभा आहे आणि वर्षानुवर्ष त्याचा विस्तार होत चाललेला आहे। या प्रचंड वटवृक्षाने सर्व निसर्गप्रेमींना मोहिनी घातलेली तर आहेच, परंतु त्याचा होत चाललेला विस्तार प्रत्येकाला सुखावणारा आहे। अक्षय वृक्ष असं वटवृक्षाला म्हटलं जातं, कारण ज्या ज्या ठिकाणी त्याची पारंबी जमिनीला पुन्हा टेकते त्या पारंबीतून पुन्हा नवीन वटवृक्ष तयार होतो। या प्राचीन वटवृक्षाच्या छायेत कल्पवृक्ष गणपती मंदिर हा त्या वटवृक्षाचा बुंधा अनेक माणसांच्या देखील कवेत न मावणारा इतका त्याचा विस्तार झालेला आहे। या वटवृक्षाने संगमनेरकरांच्या अनेक पिढ्या बघितलेल्या आहेत। पणजोबांपासून आजोबांपासून वडिलांपासून सर्वजण आपापल्या पुढच्या पिढीला या वटवृक्षाचा महिमा या वटवृक्षाची थोरवी सांगत आलेले आहेत। शेकडो संगमनेरकर दररोज सकाळची प्रभात फेरी या वटवृक्षाच्या छायेतूनच पुढे जाऊन करतात। अथांग प्रवरा नदीचा प्रवाह आणि काठावर असलेला हा 250 वर्षांचा अक्षय वटवृक्ष निसर्गाचं भरभरून देणं मिळालेली प्रवरामाई आणि तिचा हा सुंदर पवित्र प्रवरा काठ। जुने संगमनेरकर तर प्रवरा काठाला मुक्तिधामच म्हणतात। या ठिकाणाहून मंदिरांची जी मालिका सुरू होते ती अगदी थेट पुढे गंगाबाईपर्यंत। या प्रवरामाईनं रतनगडाच्या कुशीतून निघत अकोले संगमनेर आणि पुढेही नेवासा असे तालुके करत करत उत्तरनगर जिल्हा आणि लगतच्या जिल्ह्यांमधली शेती फुलवली आहे, शेतीला संजीवनी दिलेली आहे। लक्षवेधी ठरलेला हा वटवृक्ष म्हणजे संगमनेरकरांच्या कौतुकाचा विषय आहे। या वटवृक्षाचा विस्तार मोजता येणं कठीण आहे। याच्यापेक्षा दुसरा मोठा वटवृक्ष आहे तो पेमगिरीमध्ये, त्याचा विस्तार तब्बल काही एकर परिसरात झालेला आहे। त्याच्या खालोखाल क्रमांक लागतो तो याच वटवृक्षाचा। या वटवृक्षाच्या महाकाय बुंध्यापाशी बलशाली बजरंगबली, या बजरंगबलीची नित्य आराधना करण्याचा परिपाठ इथे रोज फिरायला येणारे करतात आणि या कल्पवृक्ष गणेशाकडेच सौख्याचं वरदान मागतात। जिकडे नजर फिरेल तिकडे या वटवृक्षाने आपल्या विस्ताराचं धोरण ठेवलेलं आहे आणि सुपीक जमीन बारमाही ओलावा, त्यामुळे या वटवृक्षाच्या विस्ताराला कुठेही खंड पडलेला नाही। खरोखर महाकाय म्हणावा असाच हा वटवृक्ष झालेला आहे। संगमनेरची माणसं
जगात कुठेही नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं गेली असतील तरी ती इथे आल्यानंतर या वटवृक्षाला आवर्जून भेट देतात। नमस्कार मित्रांनो, मी मुरारी देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि असे नेत्रसुखद नयनरम्य निसर्गरम्य व्हिडिओ नेहमी बघता यावेत यासाठी आत्ताच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि कायम अशा निसर्गरम्य व्हिडिओचा आनंद घेत रहा। रतनगडाच्या कुशीतून निघालेली अमृतवाहिनी प्रवरा नदी संगमनेरमधून वाहत जात असताना तिच्या काठावर असलेल्या सुमारे 250 वर्षांच्या महाकाय वटवृक्षाची आज आपण कथा बघत आहोत। या महाकाय वटवृक्षाला संगमनेरकरांनी प्रेमाने कल्पवृक्ष असं अगदी यथार्थ नाव दिलेलं आहे। प्रचंड विस्तारलेला हा वटवृक्ष पिढ्यानपिढ्या संगमनेरकरांच्या आणि संगमनेर तालुक्याचा इतिहास बघत 250 वर्षांच्या घटनांचा साक्षीदार होत या ठिकाणी आजही उभा आहे आणि वर्षानुवर्ष त्याचा विस्तार होत चाललेला आहे। या प्रचंड वटवृक्षाने सर्व निसर्गप्रेमींना मोहिनी घातलेली तर आहेच, परंतु त्याचा होत चाललेला विस्तार प्रत्येकाला सुखावणारा आहे। अक्षय वृक्ष असं वटवृक्षाला म्हटलं जातं, कारण ज्या ज्या ठिकाणी त्याची पारंबी जमिनीला पुन्हा टेकते त्या पारंबीतून पुन्हा नवीन वटवृक्ष तयार होतो। या प्राचीन वटवृक्षाच्या छायेत कल्पवृक्ष गणपती मंदिर हा त्या वटवृक्षाचा बुंधा अनेक माणसांच्या देखील कवेत न मावणारा इतका त्याचा विस्तार झालेला आहे। या वटवृक्षाने संगमनेरकरांच्या अनेक पिढ्या बघितलेल्या आहेत। पणजोबांपासून आजोबांपासून वडिलांपासून सर्वजण आपापल्या पुढच्या पिढीला या वटवृक्षाचा महिमा या वटवृक्षाची थोरवी सांगत आलेले आहेत। शेकडो संगमनेरकर दररोज सकाळची प्रभात फेरी या वटवृक्षाच्या छायेतूनच पुढे जाऊन करतात। अथांग प्रवरा नदीचा प्रवाह आणि काठावर असलेला हा 250 वर्षांचा अक्षय वटवृक्ष निसर्गाचं भरभरून देणं मिळालेली प्रवरामाई आणि तिचा हा सुंदर पवित्र प्रवरा काठ। जुने संगमनेरकर तर प्रवरा काठाला मुक्तिधामच म्हणतात। या ठिकाणाहून मंदिरांची जी मालिका सुरू होते ती अगदी थेट पुढे गंगाबाईपर्यंत। या प्रवरामाईनं रतनगडाच्या कुशीतून निघत अकोले संगमनेर आणि पुढेही नेवासा असे तालुके करत करत उत्तरनगर जिल्हा आणि लगतच्या जिल्ह्यांमधली शेती फुलवली आहे, शेतीला संजीवनी दिलेली आहे। लक्षवेधी ठरलेला हा वटवृक्ष म्हणजे संगमनेरकरांच्या कौतुकाचा विषय आहे। या वटवृक्षाचा विस्तार मोजता येणं कठीण आहे। याच्यापेक्षा दुसरा मोठा वटवृक्ष आहे तो पेमगिरीमध्ये, त्याचा विस्तार तब्बल काही एकर परिसरात झालेला आहे। त्याच्या खालोखाल क्रमांक लागतो तो याच वटवृक्षाचा। या वटवृक्षाच्या महाकाय बुंध्यापाशी बलशाली बजरंगबली, या बजरंगबलीची नित्य आराधना करण्याचा परिपाठ इथे रोज फिरायला येणारे करतात आणि या कल्पवृक्ष गणेशाकडेच सौख्याचं वरदान मागतात। जिकडे नजर फिरेल तिकडे या वटवृक्षाने आपल्या विस्ताराचं धोरण ठेवलेलं आहे आणि सुपीक जमीन बारमाही ओलावा, त्यामुळे या वटवृक्षाच्या विस्ताराला कुठेही खंड पडलेला नाही।
खरोखर महाकाय म्हणावा असाच हा वटवृक्ष झालेला आहे. संगमनेरची माणसं जगात कुठेही नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गेली असतील तरी ती इथे आल्यानंतर या वटवृक्षाला आवर्जून भेट देतात. नमस्कार मित्रांनो, मी मुरारी देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. आणि असे नेत्रसुखद नयनरम्य निसर्गरम्य व्हिडिओ नेहमी बघता यावेत यासाठी आत्ताच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि कायम अशा निसर्गरम्य व्हिडिओचा आनंद घेत रहा. रतनगडाच्या कुशीतून निघालेली अमृतवाहिनी प्रवरा नदी संगमनेरमधून वाहत जात असताना तिच्या काठावर असलेल्या सुमारे 250 वर्षांच्या महाकाय वटवृक्षाची आज आपण कथा बघत आहोत. या महाकाय वटवृक्षाला संगमनेरकरांनी प्रेमाने कल्पवृक्ष असं अगदी यथार्थ नाव दिलेलं आहे. प्रचंड विस्तारलेला हा वटवृक्ष पिढ्यानपिढ्या संगमनेरकरांच्या आणि संगमनेर तालुक्याचा इतिहास बघत 250 वर्षांच्या घटनांचा साक्षीदार होत या ठिकाणी आजही उभा आहे आणि वर्षानुवर्ष त्याचा विस्तार होत चाललेला आहे. या प्रचंड वटवृक्षाने सर्व निसर्गप्रेमींना मोहिनी घातलेली तर आहेच, परंतु त्याचा होत चाललेला विस्तार प्रत्येकाला सुखावणारा आहे. अक्षय वृक्ष असं वटवृक्षाला म्हटलं जातं, कारण ज्या ज्या ठिकाणी त्याची पारंबी जमिनीला पुन्हा टेकते त्या पारंबीतून पुन्हा नवीन वटवृक्ष तयार होतो. या प्राचीन वटवृक्षाच्या छायेत कल्पवृक्ष गणपती मंदिर हा त्या वटवृक्षाचा बुंधा अनेक माणसांच्या देखील कवेत न मावणारा इतका त्याचा विस्तार झालेला आहे. या वटवृक्षाने संगमनेरकरांच्या अनेक पिढ्या बघितलेल्या आहेत. पणजोबांपासून आजोबांपासून वडिलांपासून सर्वजण आपापल्या पुढच्या पिढीला या वटवृक्षाचा महिमा, या वटवृक्षाची थोरवी सांगत आलेले आहेत. शेकडो संगमनेरकर दररोज सकाळची प्रभात फेरी या वटवृक्षाच्या छायेतूनच पुढे जाऊन करतात. अथांग प्रवरा नदीचा प्रवाह आणि काठावर असलेला हा 250 वर्षांचा अक्षय वटवृक्ष, निसर्गाचं भरभरून देणं मिळालेली प्रवरामाई आणि तिचा हा सुंदर पवित्र प्रवरा काठ. जुने संगमनेरकर तर प्रवरा काठाला मुक्तिधामच म्हणतात. या ठिकाणाहून मंदिरांची जी मालिका सुरू होते ती अगदी थेट पुढे गंगाबाईपर्यंत. या प्रवरामाईनं रतनगडाच्या कुशीतून निघत अकोले, संगमनेर आणि पुढेही नेवासा असे तालुके करत करत उत्तर नगर जिल्हा आणि लगतच्या जिल्ह्यांमधली शेती फुलवली आहे, शेतीला संजीवनी दिलेली आहे. लक्षवेधी ठरलेला हा वटवृक्ष म्हणजे संगमनेरकरांच्या कौतुकाचा विषय आहे. या वटवृक्षाचा विस्तार मोजता येणं कठीण आहे. याच्यापेक्षा दुसरा मोठा वटवृक्ष आहे तो पेमगिरीमध्ये. त्याचा विस्तार तब्बल काही एकर परिसरात झालेला आहे. त्याच्या खालोखाल क्रमांक लागतो तो याच वटवृक्षाचा. या वटवृक्षाच्या महाकाय बुंध्यापाशी बलशाली बजरंगबली, या बजरंगबलीची नित्य आराधना करण्याचा परिपाठ इथे रोज फिरायला येणारे करतात आणि या कल्पवृक्ष गणेशाकडेच सौख्याचं वरदान मागतात. जिकडे नजर फिरेल तिकडे या वटवृक्षाने आपल्या विस्ताराचं धोरण ठेवलेलं आहे आणि सुपीक जमीन, बारमाही ओलावा
त्यामुळे या वटवृक्षाच्या विस्ताराला कुठेही खंड पडलेला नाही. खरोखर महाकाय म्हणावा असाच हा वटवृक्ष झालेला आहे. संगमनेरची माणसं जगात कुठेही नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गेली असतील तरी ती इथे आल्यानंतर या वटवृक्षाला आवर्जून भेट देतात.